म्हणजे जे सरकार आत्ता आहे हे सरकार त्यावेळेला येणार होतं. नेतृत्व कोण करेल याची त्यावेळेला आम्हाला कोणाला माहिती नव्हती. ज्यावेळेला हा प्रश्न मांडला की सगळ्या आमदारांची सही आहे, त्याला कोण माझी सही नाही असं कोण म्हटलं नाही अजून. मी त्या सही होत असलेल्या क्षणाचा मी साक्षीदार आहे. आय वॉज द पार्ट ऑफ दॅट मीटिंग. त्याच्यामुळे मी आपल्याला अत्यंत अधिकृत या ठिकाणी सांगतोय की सर्वांचं मत ते प्रामाणिक त्या ठिकाणी होतं. पण असं पण एक महाराष्ट्रामध्ये चित्र असं दिसून येतं की शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती लोकांना वाढली. त्यांच्या जवळचे अजित पवार, वळसे पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल सोडून गेल्यानंतर या वयामध्ये पवार साहेबांना या लोकांनी सोडून जावं का इतकं भरभरून दिलं. त्यांच्यावर कोट अनकोट जर अन्याय जसा अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अन्याय जर साहेबांनी केला असेल तर तो आमच्यावर पण अन्याय करा असं लोक बोलतात. तर त्याला तुमचं उत्तर काय असू शकेल? एक असं आहे की एकतर श्रद्धेय साहेबांच्याबद्दल मी जराही काय या ठिकाणी बोलणार नाही. आम्ही हा निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाही मानणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. याच A10 बंगल्यामध्ये 99 साली ज्यावेळेला आम्ही निवडून आलो त्यावेळेला आमच्या नेत्याची निवड म्हणजे भुजबळांची ही वरून लादलेली निवड नव्हती, तर आमदारांच्या माध्यमातून केली गेली. 2004ला R.R. पाटलांची निवड सुद्धा पक्षांतर्गत मतदान झालं. मी मतदान केलंय. भुजबळ साहेबांनी केलं, मी R.R. पाटलांना केलं. 2004ला पक्षांतर्गत मतदान त्या ठिकाणी झालं. त्याच्यातून आम्ही निवडून आमचे नेता निवडला. तर डेमोक्रेसी आमच्या पक्षामध्ये आहे. ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंचं सरकारमधून बाहेर पडले आणि स्पष्ट झालं की आता महाविकास आघाडीचं सरकार राहत नाही, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या सगळ्या विधानसभा सदस्यांनी, सगळ्या विधान परिषद सदस्यांनी, मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांनी, त्यावेळच्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांनी एक पत्र दिलं साहेबांना की आम्हाला या सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे. म्हणजे जे सरकार आत्ता आहे हे सरकार त्यावेळेला येणार होतं. नेतृत्व कोण करेल याची त्यावेळेला आम्हाला कोणाला माहिती नव्हती. पण हे सरकार येणार नक्की झालं. म्हणजे भाजप आणि शिंदे साहेब यांचं संयुक्त सरकार येणार नक्की झालं. त्या सरकारमध्ये आम्ही सहभागी व्हावं असं 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावेळेला सांगितलं. याच्यात रोहित पवार पण होते. सरळच आहे, त्यांनी कधी नकार दिला नाही. ज्यावेळेला हा प्रश्न मांडला की सगळ्या आमदारांची सही आहे, त्याला कोण माझी सही नाही असं कोण म्हटलं नाही अजून. याचा अर्थ जे सांगितलं गेलं ते सत्य आहे आणि खरंच आहे ते. मी त्या सही होत असलेल्या क्षणाचा मी साक्षीदार आहे. आय वॉज द पार्ट ऑफ दॅट मीटिंग. त्याच्यामुळे मी आपल्याला अत्यंत अधिकृत या ठिकाणी सांगतोय की सर्वांचं मत ते प्रामाणिक त्या ठिकाणी होतं. त्याच्यामुळे आज हा आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे डेमोक्रॅटिक पद्धतीने आम्ही तो निर्णय घेतला. आणि असा नाही की तो दीर्घकाळ त्याची चर्चा सुरूच होती. त्याच्यातल्या अनेक काही कंगोरे आहेत, पण मी आज काय स्पष्ट करणार नाही. 2009ची लोकसभा मी कशी लढवणार होतो, 2014ची लोकसभा सुद्धा कशी लढणार जाणार होती, 2014ला बाहेरून पाठिंबा दिला, 2017ला सरकार गठन भाजपवर करताना दीर्घकाळ प्रक्रिया चालली, त्याचा एक छोटासा भाग मी होतो. पण या सगळ्या गोष्टी मी आज काय बोलणार नाही. काळाच्या ओघात कुठल्या तरी दुय्यम नेतृत्वाने एखादी भूमिका मांडली तर कदाचित मला ते त्यावेळेला स्पष्ट करावं लागेल, अन्यथा मी हे करणार नाही. पण आम्ही हा कॉन्शियसली राजकीय निर्णय त्या ठिकाणी घेतलेला.